म्हणजे आज जे अशोक चव्हाण गेले असं म्हणतात की त्यांचा आदर्श घोटाळा वगैरे लपवण्यासाठी किंवा आणखी असेल, कॅमेऱ्याची हाईट आहे. कारण अजित पवारांवरती 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा, सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर 10 दिवसाच्या आत अजितदादा तिकडे गेले. म्हणजे शेतकऱ्यांना कोणतीही गॅरंटी नाहीये, रोजीरोटीची गॅरंटी नाही. पण भ्रष्टाचारानं भ्रष्टाचार करा आणि भाजपामध्ये या, तुम्हाला आम्ही आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री करू, ही मोदी गॅरंटी आहे. ही गॅरंटी तुम्हाला परवडणार आहे? ही मोदी गॅरंटी. मला अशोकरावांचं सुद्धा आश्चर्य वाटतं. काल परवापर्यंत जागा वाटपामध्ये हिरारीने भाग घेत होते. ही जागा आम्हाला, ही जागा तुम्हाला, ती ही पण पाहिजे, ती पण पाहिजे, ही आम्हाला, ती नको, ह्यांना, हे सगळं ते करत होते. आणि आज असं अचानक असं काय घडलं की अशोकराव तिकडे जातात. त्यांना मला असं वाटतं राज्यसभेची आता जागा देतात, राज्यसभेची. हे प्रत्येक जण आपापलं बघतोय. मग माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुःख आहे, माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुःख आहे, अजून निवडणुकीला लांब आहे, पण शेतकऱ्याच्या घराकडे कोण बघतंय?